नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर नवनीत मानधनी आज तुमच्याशी संवाद साधणार आहे की तुम्ही आत्ता एकदाचा कॉमर्समध्ये ॲडमिशन घेतलेलं आहे 11वीत कोणत्याही माध्यमात असेल, म्हणजे CBSEच्या थ्रू ICSE IGSE किंवा आपला महाराष्ट्र बोर्ड असेल, पण तुम्ही आत्तापासून नेमकं काय करायला पाहिजे जेणेकरून येणाऱ्या 5 वर्षानंतर तुम्ही कुठंतरी स्वतःला भविष्यात एक चांगला करिअर करून उभे आहात हे दिसायला पाहिजे. कार्यक्रमाची सुरुवात करण्याच्या अगोदर माझ्याबद्दल थोडक्यात माहिती देतो. मी डॉक्टर नवनीत मानधनी, संचालक ॲम्बिशियस कॉमर्स क्लासेस पुणे. पुण्यामध्ये आपण डेक्कन, सातारा रोड, बिबवेवाडी, सिंहगड रोड आणि हडपसर या 5 ठिकाणून ऑपरेट करतोय आणि कोरोनाच्या या संकट काळात पूर्ण जगात आपण पोहोचलो आहे. म्हणजेच तुम्ही महाराष्ट्रात कुठेही असाल, भारतात कुठेही असाल, तर आपले क्लासेस ऑनलाईनच्या माध्यमातून तुमच्या TV वर, तुमच्या मोबाईलवर आता पोहोचलेले आहेत. कार्यक्रम सुरू करण्याच्या अगोदर माझा पर्पज काय या कार्यक्रमाचा तो मी बोलतो आणि आपण एक एक मुद्दे घेऊया. सगळ्यात पहिले मित्रांनो, की मॅक्सिमम लोक आयुष्यात जेवढे यशस्वी झालेले आहेत त्यांच्या यशस्वीपणाचा जर तुम्ही त्यांना एका शब्दात जर उत्तर विचारला तर एकच उत्तर आहे प्लॅनिंग. आणि आजचा जो कार्यक्रम आहे फक्त आणि फक्त मी तुमच्याशी संवाद साधणार आहे की तुम्ही 11वी पासूनच, इनफॅक्ट आजपासूनच प्लॅनिंग कशी करायला पाहिजे. या कार्यक्रमाला आपल्याला 20-22 मिनिट मिळालेले आहेत. मला माहिती आहे की आपलं बोलणं, तुमचे डाऊट्स हे 20-22 मिनिटात संपणार नाही आहे. आपल्या स्क्रीनवर जो नंबर दिसतोय तुम्हाला 9657556677 त्या नंबरवर तुम्ही मिस कॉल देऊ शकता. मी तुमच्याशी संपर्क साधेल आणि हा कार्यक्रम होताच आपण लाईव्ह वेबिनार घेणार आहोत आपल्या यूट्यूब चॅनलवर, ॲम्बिशियस कॉमर्स क्लासेस या चॅनलवर. त्यावर तुम्ही 1 to 1 तुमचे प्रश्न बोला, कितीही वेळ लागू द्या, मी सगळ्या प्रश्नाची उत्तरं देईन. तर चला मित्रांनो, सुरुवात करूया आजच्या कार्यक्रमाची. मेनली यावर्षी जी परिस्थिती आहे कोरोनाची, मला तरी असं वाटतं की आता सेकंड लिस्ट आलेली आहे, बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचे कॉलेजेस फिक्स झालेले आहेत, बऱ्यापैकी विद्यार्थ्याचा बोर्ड फायनल झालेला आहे. परंतु व्हॉट इज नेक्स्ट, म्हणजे तुम्ही आता करिअरची नेमकी सुरुवात कशी करायला पाहिजे. या सध्याच्या परिस्थितीत फिजिकल कॉलेज मला नाही वाटत की नोव्हेंबरच्या अगोदर सुरुवात होतील. आणि असं जर झालं तर आपल्या विद्यार्थ्यांकडे कॉलेजमध्ये जाऊन अभ्यास करायला फक्त 4 ते 5 महिने मिळतील. आणि या 4-5 महिन्यात किती दिवस कॉलेज होईल, विद्यार्थी शिकणार किती, पास नक्की होईल, कारण एक सॉफ्ट कॉर्नर म्हणून सरकार त्यांना पास पण करेल. परंतु तुम्ही एवढी एक मोठी गोष्ट लूज कराल, ती म्हणजे बेसिक एज्युकेशन ऑफ कॉमर्स. म्हणजे 11वी एवढा इम्पॉर्टंट बेस आहे कॉमर्सचा. तुम्ही आज जो करिअर, मी जेवढे करिअर सांगणार आहे त्या सगळ्यांचा फंडामेंटल बेस 11वीत तयार होतो. आणि जर का तुम्ही 11वीत हलगर्जीपणा केलात तर 5 वर्षानंतर जी तुमची कॅपॅसिटी आहे, जिथं तुम्ही पोहोचणार होता तिथं नक्कीच पोहोचणार नाही असं बोलतोय मी. सर असं का बोलताय तुम्ही? एकदम सिम्पल एक एक करत मी तुम्हाला सांगेन. फॉर एक्झाम्पल, माझ्याकडे आत्ता कॉमर्स, सगळ्यात पहिली गोष्ट कॉमर्समध्ये येणारे विद्यार्थी फार वाढलेले आहेत. पुण्यासारख्या ठिकाणी 40,000 जागा आहेत त्या फुल व्हायला आलेल्या आहेत कॉमर्समध्ये. तर कॉमर्समध्ये 90% पहिले ट्रेंड होता, 70% विद्यार्थी कॉमर्समध्ये यायचा. आता आईवडील डॉक्टर, इंजिनियर आहेत, सायन्स बॅकग्राऊंड, मुलगा किंवा मुलगी 10वीत 98%, डे 1ला डिटरमाइंड आहेत की मला CA करायचं आहे. पण तू, अरे बाबा, तू CAसाठी करायला काय पाहिजे 11वी पासून, हे त्याला कोणी गाईड करण्यासाठी नाही आहे. तर मी एक एक करत या सगळ्या बाबतीत सांगेल. से फॉर एक्झाम्पल, एखादा विद्यार्थी डिटरमाइंड आहे की मला CA करायचं आहे, तर त्याने किमान 11वीमध्ये असताना अकाउंट्स, इकॉनॉमिक्स आणि मॅथ्स हे 3 सब्जेक्ट एकदम परफेक्ट 11वीचे करणं गरजेचं आहे. आणि 11वी पासूनच या परीक्षेची तयारी करायला पाहिजे. This is Shruti Borge and I have been studying in ambitious commerce classes since last 2 years, and I am glad to tell that I have been scored 100 on 100 in accountancy. It was a great experience to be the part of ambitious classes. Teaching style of the faculty in ambitious is excellent. The atmosphere in ambitious
always kept me going for my success. I would like to thank the versatile faculty of Ambitious who always kept us supporting and motivating. Especially, I would like to thank Navneet sir who always kept us motivating and made accountancy simple, fun learning and interesting. And also I would like to thank Ambitious to be the part of my success. Thank you. Good morning everyone. Today I, Arya Ankaikar, would like to speak about my favorite class, Ambitious Commerce classes. They have the best professional faculties and we all enjoy studying in classes. But due to this lockdown crap, we all are born to stay at home. Even in this condition, they conduct live classes and due to the perfect interaction, it feels like we are present in class. And yes, all thanks to Navneet Mandani sir and other faculties. एखादा विद्यार्थी CS करत असेल तर त्याला 1-2 महिन्यात हे कळायला पाहिजे की आपल्याला OCM SP हे सब्जेक्ट आवडत आहेत का, आपली ग्रास्पिंग चांगली आहे का, तुम्ही तुमची लीगल शब्दाची वोकॅब्युलरी चांगली करून घ्यायला पाहिजे, तर CS तुम्ही नक्कीच लवकर कंप्लीट कराल. सिमिलरली एखादा विद्यार्थी असा आहे त्याला अकाउंट मॅथ्स इको आवडतं, पण सर CA एवढं अवघड मला परिश्रम होणार नाही, मला त्या लेवलचा कोणता कोर्स आहे का, तर CMAची तयारी तुम्ही 11वी पासूनच करू शकता. एखादा विद्यार्थी आहे, तुमच्यापैकी बऱ्याचशा जणांचा एम आहे मला MBA करायचं आहे, पण तू माहीतच नाही की MBAचा रस्ता जातो कुठून. बऱ्याच जणांना वाटतं 12वी नंतर BBA करेल, BBA करून MBA. आज IIMSचा MBA पूर्ण इंडियामध्ये टॉप आहे. माझा कार्यक्रम जेवढी पालक ऐकतायत त्यांच्यापैकी 1% लोकांना पण हे माहीत नसेल की IIMSने पण इंटिग्रेटेड BBA आणि MBA सुरुवात केलं आहे. त्याची एंट्रन्स एक्झाम 12वी होताच लगेच असते. पुण्यातल्या सिम्बॉयसिस सारखे इन्स्टिट्यूट आहे जे BBA साठी सगळ्यात चांगले आहेत, त्यांची एंट्रन्स एक्झाम लगेच 12वी झाल्यानंतर होते. मग तुम्ही त्याची तयारी जर आत्तापासून नाही केली 11वी चालू ठेवताना, तर तुम्ही 11वी 12वी चांगल्या पर्सेंटेजने पास व्हाल, 11वी 12वीचे काही सब्जेक्ट जसे तसे शिकाल, कोरोनामुळे 11वी पास व्हाल, करिअर मात्र बनणार नाही. लॉची एंट्रन्स द्यायची असेल महाराष्ट्रात, मेनली पुण्यात, भारतातल्या टॉप 10 पैकी 2 इन्स्टिट्यूट आहेत, ILS लॉ कॉलेज आणि सिम्बॉयसिस. याच्यामध्ये ॲडमिशन पाहिजे असेल, तुमचा एम लॉचा असेल तर नक्की तयारी आत्तापासून करावी लागेल. बँकिंगच्या एक्झाम्स द्यायच्या असतील त्याची तयारी आत्तापासून करावी लागेल. एखाद्या विद्यार्थ्याला लिटरेचर फार आवडतं, लँग्वेजेस शिकायची सवय आहे, तर तुम्ही 11वी 12वीमध्ये जर्मन, फ्रेंच, जॅपनीज या भाषा घ्यायला पाहिजेत. हे सांगण्यासाठी मी आजचा हा कार्यक्रम ठेवलेला आहे. आणि हे सगळं करत असताना सध्याची जी एकंदर परिस्थिती आहे मित्रांनो, त्यामध्ये महाविद्यालयाच्या भरोश्यावर बसून चालणार नाही. मी असं सांगत नाही की महाविद्यालय शिकवणार नाही. तुमच्या इथं जे क्लासेस चालू आहेत ते प्रोफेशनली चालू आहेत का नाही मला याची गॅरंटी नाही, पण मी तरी मागच्या 18 वर्षापासून या फील्डमध्ये आहे. जवळजवळ 40,000 विद्यार्थ्यांना शिकवलेलं आहे. आणि 1 मे पासून जेव्हा कोरोनाच्या वेळेस लॉकडाऊन चालू होता, त्या सिच्युएशनमध्ये आम्ही 12वीची ऑनलाईन बॅच सुरुवात केली. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पालकांचा भ्रम असा होतो ऑनलाईन बॅचमध्ये पोरांना कळेल का. मित्रांनो, तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, माझ्या एका लेक्चरमध्ये मी लाईव्ह दाखवू शकतो 5,000 उत्तरं देतात 300 मुलं. एवढा चांगला इंटरॅक्शन आमचा वर्गात पण होत नाही. आज जरी ऑनलाईनला कोणीही काही नाव ठेवत असेल, तर आज जर पालकांनी सद्सद्विवेक बुद्धीने विचार केलं, फीस अर्धी करून टाकली आहे. सेकंड, तुमचा मुलगा तुमच्या डोळ्यासमोर आहे. थर्ड, त्याला कळतंय का नाही तुम्ही तो व्हिडिओ बघून तो शिक्षक काय शिकवतो ते बघू शकता. फोर्थ, विद्यापीठाने, कॉलेजने, बोर्डाने जरी सिलेबस कमी केला असेल तरी ऑनलाईनच्या माध्यमातून मला माहिती आहे की तो सिलेबस त्याला 12वीला CAला महत्त्वाचा आहे, म्हणून आम्ही कोणताही सिलेबस कट न करता त्यांना शिकवतोय. शिकवताना मी कधीच मुलांना 10वी पास होऊन जो विद्यार्थी माझ्याकडे येतो त्यांना कधीच विचारत नाही की तुला 10वीत पर्सेंटेज किती आहे. कारण मित्रांनो, एखादा विद्यार्थी 98%चा असेल, तो बाय बॉर्न हुशार आहे, त्याला मला पहिल्या अटेम्प्टमध्ये महाराष्ट्रात फर्स्ट आणणं किंवा CA बनवणं अवघड नाही आहे. पण जो विद्यार्थी 35% आहे त्याला जर मी काही करू शकत असेल, आणि तसे चमत्कार झालेत आपल्याकडे, 10वीत एक विषयात नापास असणारा विद्यार्थी 12वीत अकाउंट्समध्ये 99 मार्क मिळतात. तर म्हणून मी तुम्हाला सांगतोय, पालकांना पण सांगतोय, तुमच्या पाल्याचे 10वीचे पर्सेंटेज कितीही असतील तरी तुम्ही त्याला माझ्याकडे पाठवा. मी नक्की त्याचा इंटरेस्ट कशात आहे त्यानुसार त्याचा आपण करिअर प्लॅन करूया आणि त्यातून त्याला बेस्ट करिअर. तुम्ही आजचा विचार करू नका की आजच्या 5 वर्षानंतर तो विद्यार्थी कोणत्या क्षेत्रात जाईल,
5 वर्षानंतर ज्या गोष्टी जगात ज्यांना स्कोप असेल तशात त्यांना टाकून आपण तयार करायला पाहिजे. ॲक्च्युली 11वी-12वी हा फाउंडेशन कोर्स आहे आणि याच्यात तुम्ही जेवढं, बरेचसे जण 11वी म्हणजे रेस्ट इयर समजतात, पूर्ण आयुष्य रेस्ट होऊन जातं. आणि आपल्याला आजच ज्यावेळेस तो विद्यार्थी माझ्याकडे येतो, मी जनरली पहिले 1-2 महिने त्यांना पालकांना म्हणतो तुम्ही आता कोणताच डिसिजन घेऊ नका, जस्ट मला 2 महिने त्या विद्यार्थ्याशी इंटरॅक्शन करू द्या, त्यानंतर आपण पालकांशी बोलूया 1 to 1 आणि त्या विद्यार्थ्याचा इंटरेस्ट, पालकांची इच्छा आणि सध्या चालू असणारे ट्रेंड या तिघांना एकत्र करून एक बेस्ट करिअर, कितीही ॲव्हरेज, कॉमर्सची स्पेशालिटी काय, LIC सारखं आहे, जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी, म्हणजे कितीही साधा विद्यार्थी असेल त्याला एक अकाउंटंट म्हणून चांगला करिअर करता येतो आणि बेस्ट विद्यार्थ्यांसाठी तर अपेक्स करिअर ढिगाने पडलेले आहेत. मग कशाची गरज आहे? एक छोटीशी गोष्ट सांगतो तुम्हाला आणि मग पुढच्या गोष्टी सांगतो. एका गावामध्ये एक फार मोठे महाराज राहत होते आणि त्या महाराजांची स्पेशालिटी अशी होती, ते एका पायाने लंगडे होते, ते जेव्हा पण नाचायचे त्या गावात पाऊस पडायचा. त्यांची ख्याती पूर्ण राज्यभर झाली की हा माणूस नाचला की पाऊस पडतो. कधी दुष्काळाला पाऊस पडलं नाही, गावकरी यायचे, त्यांना नमस्कार केलं, ते नाचायचे आणि पाऊस पडायचा. ही बातमी अशीच शहरात पसरली. शहरातले 4 तरुण स्वतःला शिकलेले समजलेले त्या बाबाकडे जातात आणि त्याची थट्टा मस्करी करतात, असं कुठं असतं का, अंधश्रद्धा आहे वगैरे. त्याला चॅलेंज करतात की आम्ही पण पावसाळ्यात जातात, आम्ही पण नाचतो आणि पाऊस पडेल. तो म्हणतो बाबा ठीक आहे. पहिला तरुण येतो, नाचतो 5-10 मिनिट, पाऊस काही पडत नाही. दुसरा येतो, नाचतो अर्धा तास, पाऊस काही पडत नाही. तिसरा, चौथा, सगळे गिवअप करतात. मग आता ते म्हणतात बाबा तुम्ही करून दाखवा, आम्ही तर हारलो, तुम्ही करून दाखवा, तुमच्यात असेल पावर तर पडेल पाऊस. तो बाबा नाचायला सुरुवात करतो. अर्धा तास होतो, 1 तास होतो, पाऊस काही पडतच नाही. ही तरुण हसत असतात मनातल्या मनात, आता आपण याला उघडं पाडणार जनतेसमोर. तो बाबा काही थांबत नाही, 2 तास 3 तास सलग नाचत असतो आणि 3 तासानंतर अचानक ढग येतात आणि पाऊस पडायला सुरुवात होतो. या मुलांना कळतं आपली चूक झाली, त्या बाबांना नमस्कार करतात आणि प्रश्न विचारतात की बाबा कसा पाडला तुम्ही हा पाऊस? आणि हा उत्तर मित्रांनो हा कार्यक्रम बघणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी ॲप्लिकेबल आहे. तो बाबा म्हणतो, ते जे महाराज असतात, मी 2 गोष्टी केल्यात म्हणे हे नाचणं सुरुवात करण्याच्या अगोदर. मला हे माहीत होतं की हे पाऊस पाडायचंच आहे, मला विश्वास होता की हा पाऊस पडणारच. आणि दुसरा, जोपर्यंत हा पाऊस पडणार नाही तोपर्यंत मला नाचायचंच होतं. या 2 गोष्टी मी स्वतःला सांगून ठेवल्यात, म्हणून पाऊस पडला. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ज्या पण करिअर क्षेत्रात झाला, आज डिटरमाइंड व्हा. CA असेल, CS, काहीच अवघड नाही आहे. फक्त त्या बाबासारखं मला हे करायचंच आहे आणि त्याला करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागतील त्या मी सगळ्या करेल. हे जर 2 वचन तुम्ही स्वतःला दिलेत तर बेस्ट करिअर ऑप्शन, त्यासाठी मी इथं बसलेलो आहे, मी तुम्हाला मदत करेल. तुम्ही माझ्याकडे क्लास लावा, नाही लावा, काही हरकत नाही. पण कॉमर्समध्ये आलेला प्रत्येक विद्यार्थी काही ना काही बनवून निघायला पाहिजे, त्या तळमळीने हा कार्यक्रम मी घेतोय. साधारणपणे महाराष्ट्रामध्ये आत्ता जी मुलं कॉमर्समध्ये आहेत ती महाराष्ट्र बोर्डामधून आहेत, ICSE बोर्डामधून असतील, ICS म्हणतो आपण त्याला, CBSE बोर्डाच्या थ्रू करत असतील किंवा IGSE इंटरनॅशनल बोर्डमधून करत असेल. 12वीत आत्ता कॉमर्स घेतलं तर त्याला अपार्ट फ्रॉम हिज करिक्युलर ॲक्टिव्हिटीज आम्ही वेगळे क्लासेस बघत होतो. त्यात आम्हाला एकाने ॲम्बिशियस ग्रुपचं सजेशन दिलं होतं. तर आम्ही त्याबद्दल बरीच माहिती घेतली, बऱ्याच ठिकाणी विचारलं, आम्हाला चांगली उत्तरं आली त्याबद्दल आणि आम्ही ते क्लास जॉईन केला त्याच्यासाठी. तर क्लास जॉईन केल्यानंतर देवेंचा जो इंटरेस्ट वाढला ऑनलाईन क्लासेसमध्ये ते बघून आम्ही फारच खुश झालो. आहे ती ऑनलाईन जे काय प्रॅक्टिकल्स घेतात ते त्यांना बरोबर ग्रास्प करता येतं आणि इझिली समजतात असे एक्झाम्पल्स देतात, ॲक्टिव्हिटीज घेतात, डे टू डे ॲक्टिव्हिटीज घेतात. आणि ऑनलाईन जसे ते टीचरांचं इंटरॅक्शन असतं त्यात त्याचं फार इंटरेस्ट वाढला आहे. आणि अकाउंट्समध्ये सुद्धा त्याचा इंटरेस्ट, ज्यात तो घाबरत होता तो आता घाबरत नाही आहे. बिकॉज ऑफ दिस क्लास त्याचं ते इंटरेस्ट वाढायला लागला आहे. थँक्यू टू नवनीत सर अँड ऑल द टीचर इन दिस ग्रुप. थँक्यू व्हेरी मच. माझे सगळे लाईव्ह लेक्चर्स तुम्ही बघू शकता. माझ्याकडे शिकवणारा प्रत्येक फॅकल्टी जो आहे त्यांचा अनुभव, माझा स्वतःचा 50,000 तासाचा आहे, त्यांचा 10-20,000 तासाचा अनुभव आहे. दी बेस्ट फॅकल्टी आपल्याकडे आहेत. आपले नोट्स आपण कुरिअरच्या माध्यमाने विद्यार्थ्यांच्या घरी पाठवतोय आणि सगळ्यात मेन जी फीस आहे ती एवढी कमी ठेवली आहे, म्हणजे
एकदा असा काळ होता कोरोना नसताना आम्ही 50-60 हजार सगळ्या विषयाची फीस घेत होतो. 15,000 रुपयामध्ये इन्क्लुडिंग स्टडी मटेरियल कॉमर्सचे सगळे विषय आपण मुलांना शिकवतोय. पर्पज एकच आहे की तुम्ही एखाद्या खेडेगावात असाल, शहरात असाल, घरी बसलेला असाल, कॉलेज चालू झालेत नाही झालेत, काही झालं तरी कॉमर्समध्ये आलेला विद्यार्थी काहीतरी नॉलेज घेऊनच जायला पाहिजे. त्यासाठी हे क्लासेस चालू केलेत. सध्या आपण बघतो झूम, गुगल मीट या सगळ्या माध्यमातून शिकतायत, पण त्याचे काही डिमेरिट्स आहेत. मला काय वाटतं की आता पावसाळा चालू आहे, कधी एखाद्या विद्यार्थ्याच्या इथं रेंज नसेल मोबाईलची, कधी एखाद्या वेळेस अति वेळ त्याच्या कॉलेजची वेळ मॅच नाही झाली आणि विद्यार्थ्याला वाटलं की मी लेक्चर्स परत परत बघावे, तर आम्ही आमच्या वेबसाईटच्या माध्यमातून मुलांना शिकवतोय आणि त्याच्यात ते लेक्चर्स वर्षभर तो कधीही बघू शकतो आणि माझ्या शिक्षकांना 24/7 कधीही प्रश्न विचारू शकतो. असा हा सुंदर प्लॅटफॉर्म एकदम कमी किमतीत, नॉट ओन्ली फॉर महाराष्ट्र बोर्ड, CBSE ICSEच्या फीस वेगळ्या आहेत, त्या सगळ्यांसाठी तयार केलेला आहे. तुम्हाला फक्त एक पाऊल पुढे यायचं आहे. हे कमर्शियल बोलत असताना पण एक शिक्षक म्हणून मला असं वाटतं की कॉमर्सच्या मुलांना कॉलेज केव्हाही चालू झालेत, एखादा गरीब विद्यार्थी आहे, त्याची परिस्थिती नसेल, तर अशा प्रत्येक विद्यार्थ्याचा बेसिक ऑफ अकाउंट्स मिस होऊ नये, बेसिक ऑफ इकॉनॉमिक्स OCM हे मिस होऊ नये म्हणून मी 15 जूनपासून आपला ॲम्बिशियस बोलतोय मी, नीट लक्ष द्या, नावात घोळ करू नका, ॲम्बिशियस कॉमर्स क्लासेस या आपल्या यूट्यूब चॅनलवर मागच्या 15 जूनपासून दररोज संध्याकाळी 5 वाजता आपण फ्रीमध्ये पण शिकवतोय. कारण प्रत्येक विद्यार्थ्याची फीस भरण्याची कॅपॅसिटी नसेल, पण तरी आपण त्याला शिक्षणातून वंचित ठेवू नये म्हणून एक छोटासा सहकार्य माझ्याकडून म्हणून हे लेक्चर्स चालू आहेत. साधारणपणे आणखी 1 महिना हे चालतील, तर ॲटलिस्ट तुमचे कॉलेज कधी ओपन झालेत तरी तुम्ही बेसिक मिस करू नये यासाठी आपण हे लेक्चर घेताना हिंदी, मराठी, इंग्लिश तिन्ही भाषेतून आपण शिकवतोय. नो डाऊट सिलेबस आपला इंग्लिशमध्ये आहे, पण तो कॉमर्समध्ये जाणारा प्रत्येक विद्यार्थी काही ना काही शिकून जायला पाहिजे. आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी आणखी एक मेसेज देतोय की एखादा विद्यार्थी, म्हणजे आता आपण शेतकऱ्यांच्या आत्महत्या वगैरे बघतोय, त्याचे आई वडील नसतील, जर त्याचे तो प्रूफ आपल्याला देत असेल तर आपण अशा विद्यार्थ्यांना फ्रीमध्ये पण शिकवायला तयार आहोत. माझी तळमळ फक्त एवढीच आहे की कॉमर्समध्ये आलेला विद्यार्थी मिनिमम अकाउंटंट आणि मॅक्सिमम जेवढे अपेक्स कोर्सेस आहेत त्याची प्लॅनिंग त्यांना करून द्यावी, त्यांना एकदम बेस्ट एज्युकेशन ऑनलाईनच्या माध्यमातून द्यावं, तो पण एकदम कमी फीसमध्ये. मी कसं महाराष्ट्रातल्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचू शकतो. साधारणपणे 2 लाख विद्यार्थी कॉमर्स एज्युकेशन घेत आहेत आणि नॉट ओन्ली 11वी 12वी, माझ्याकडे फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर BComचे लेक्चर्स पण आपण ऑनलाईन घेतोय. आपल्याकडे लॉच्या एंट्रन्सचे क्लासेस आहेत ऑनलाईन, MBA BBA साठी लागणाऱ्या एंट्रन्स एक्झामचे क्लासेस ऑनलाईन अवेलेबल आहेत, CA CS CMA साठी अवेलेबल आहेत. मित्रांनो, सध्या जग सुपर मार्केटचं आहे. तुम्ही एका दुकानात गेलात की सगळं, तुम्ही मला रॉ मटेरियल म्हणून तुमचा 11वीचा विद्यार्थी द्या, मी त्याला फिनिश प्रॉडक्ट म्हणून, एकदम नावाजलेला फिनिश प्रॉडक्ट म्हणून तुमच्याकडे परत करेल. फक्त पालक म्हणून एकदा तरी माझ्याशी संपर्क साधा. मी परत तुम्हाला सांगतोय, माझा क्लास लावणे हा माझा पर्पजच नाही आहे. तुम्ही माझे जर नोट्स बघितलेत, ही वर्कबुक आहे, या वर्कबुकची स्पेशालिटी काय, बऱ्याचशा वेळेस पालक म्हणतात तो अभ्यास करतोय का नाही. आपण मुलांना सगळं ड्रॉ करून दिलंय, त्याला फक्त व्हिडिओ बघताना लिहायचं आहे. पालक म्हणून फक्त चेक करा, त्याची वर्कबुक जर भरलेली असेल तर तुमचा मुलगा अकाउंट शिकला, एवढी मी गॅरंटी देतोय. आजपर्यंत मागच्या 5 वर्षात महाराष्ट्रात फर्स्ट येणारा विद्यार्थी आपल्या क्लासचा आहे. मेनली ज्यावेळेस क्लासेस फिजिकली, तुम्ही जर पुण्यातून हा कार्यक्रम बघत असाल, फिजिकली ज्यावेळेस क्लासेस चालू होतात, आपली रिपोर्टिंग सिस्टीम एवढी स्ट्रॉंग आहे, तुमचा पाल्य घरून निघाला, क्लासला नाही पोहोचला, पॅरेंट्सला मेसेज जातो. मुलींसाठी 70% जागा राखीव आहे, कारण माझ्याकडे टाईम लिमिटेड आहे, मी जास्त बॅचेस घेऊ शकत नाही. तर मुली जास्त सिन्सिअर असतात शिकण्यासाठी, त्यांना त्यांच्यावर न्याय व्हावा म्हणून आपण त्यांच्यासाठी जागा राखीव ठेवल्यात. सगळे चांगले क्लासरूम पुण्यातल्या सगळ्या लोकेशनवर. आणि तुम्ही जर माझ्यापर्यंत पोहोचू शकत नसेल तर आपल्या सगळ्या ऑनलाईन, म्हणजे वर्षभर ही बॅच ऑनलाईन पण चालेल, ऑफलाईन पण चालेल. ज्यांना ऑफलाईन जमेल त्यांनी त्यावेळेस ऑफलाईन या, सरकार जेव्हा अलाव करेल. परंतु आजपासून शिकायला सुरुवात करा. वेड्यासारखं कॉलेज ओपन व्हायची वाट पाहू नका मित्रांनो, कारण कॉलेज सुरुवात होऊन 3-4 महिन्यात काहीच होणार नाही. माझ्या बॅचेस ऑलरेडी सुरुवात झालेल्या आहेत.
1 सप्टेंबरपासून आपण CBSE ICSEच्या बॅचेस सुरुवात करतोय. ऑलरेडी 11वी महाराष्ट्र बोर्डाच्या सुरुवात झाल्यात. फार जास्त लेक्चर झालेले नाही, 2-4 झालेले आहेत. तुम्ही आत्ता पण या लेक्चरमध्ये जर ॲडमिशन घेतलात, इमिजिएट बेसिसवर झालेले सगळे लेक्चर्स आणि स्टडी मटेरियल हे सगळं तुम्हाला कोण शिकवणार आहे? 4 विषय सगळे कॉमर्सचे फक्त आपण 15,000 रुपयामध्ये शिकवतोय. त्यात नोट्स तुमच्या घरी येणार आहेत. तर जी कॉलेजची फीस आहे त्यापेक्षाही कमी. आणि बऱ्याचशा वेळेस पुण्यात बरेचसे वेळेस यावर्षी विद्यार्थी येऊ शकत नाही आहे, त्यांना पण ॲडमिशन घ्यायचं असेल तर आपल्याकडे इंटिग्रेटेड कॉलेजेस आहेत जिथं तुम्हाला साधे कॉलेज आहेत, ॲडमिशन घेऊन तुम्ही घरी बसून पण 11वी करू शकाल. तर एवढीच विनंती आहे, या संधीचा फायदा घ्या. हा कार्यक्रम संपताच इथं स्क्रीनवर जो नंबर दिसतोय 9657556677 यावर मिस कॉल द्या, कॉल करा. आणि जो आपला चॅनल आहे ॲम्बिशियस कॉमर्स क्लासेस त्यावर सबस्क्राईब करा. दररोज 11वीचे व्हिडिओ मिळतील. आणि हा कार्यक्रम संपताच मी लाईव्ह येणार आहे वेबिनारसाठी, त्यात तुमच्या सगळ्या करिअरबद्दल प्रश्न विचारा. सो थँक्यू फ्रेंड्स, थँक्यू. स्टे सेफ, स्टे होम. आणि काही डाऊट असेल, आपल्याला कॉमर्सच्या प्रत्येक विद्यार्थ्याचा बेस्ट करिअर करायचा आहे. पालक तुम्ही एक आणि मी एक, आपण एक आणि एक मिळून या विद्यार्थ्यासाठी 11 तयार करूया आणि जेणेकरून यांचं भविष्य चांगलं होईल. थँक्यू फ्रेंड्स.